परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बीकॉम 4 सेमला स्टॅटिस्टिक इंडेक्स नंबर काय चालू आहे आपलं इंडेक्स नंबरला आता दुसरी मेथड, कालच्या लेक्चरला आपण कोणती मेथड बघितली होती, फिशर्स इंडेक्स मेथड किंवा नंबर्स असं तुम्ही म्हणू शकता। तर आज आपल्याला दिलेले लिव्हिंग मेथड, कोणती मेथड दिलेली आहे त्यांनी, लिव्हिंग मेथड म्हणजे लिव्हिंग इंडेक्स नंबर मेथड। तर तुम्हाला हेडिंग मध्ये येणार कोणते, प्रत्येक गणित असो कोणतेही गणित असो त्या गणिताला हेडिंग येणार आहे तुम्हाला फाइंड आउट द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर। त्यानंतर बघा आता ज्यावेळेस आपल्याला लिव्हिंग इंडेक्स नंबर दिलेले आहे, एकदम सोपी पद्धत आहे। कोणती पद्धत आहे, सोपी पद्धत आहे, मोस्ट आयएमपी पद्धत, मोस्ट आयएमपी आहे बिलकुल गणित तुम्हाला येणार म्हणजे येणारच। आणि हेच गणित पेपर मध्ये सुद्धा येऊ शकतात, बघून घ्या जात नाही तर तुम्ही पाहता। तर काय करायचं तुम्हाला, हा ग्रुप दिलेला असतो, फूड, क्लॉथिंग, लाइटिंग, रेंट, मिससेलरी एक्सपेन्सेस वगैरे असे दिलेले राहतात। या एक्झाम्पल नंबर 2 घेतलेला आपण, एक फर्स्ट आणि एक सेकंड, दोन एक्झाम्पल नंबर आहेत, दोन एक्झाम्पल आहेत, फर्स्ट आणि सेकंड नंबर असे दोन आहेत। त्यानंतर बघा आता इंडेक्स नंबर आणि वेट तुम्हाला ज्यावेळी दिलेला राहणार फक्त इंडेक्स आणि वेट। पहिल्या फर्स्ट नंबरच्या मेथडला तुम्हाला प्राइस क्वांटिटी लास्ट इयर करंट इयर दिलेली होती, प्राइस क्वांटिटी लास्ट इयर आणि करंट इयर। आता या गणितांमध्ये तुम्हाला करंट इयर किंवा लास्ट इयर दिलेलं नसेल, त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला इंडेक्स नंबर आणि वेट दिलेलं असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं। काय करायचं, त्यांचं मल्टिप्लिकेशन, गणित लिहून घ्यायचं, पहिले सुरुवातीला ड्रॉ करायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, आणि त्यानंतर त्याचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन तुम्हाला। तर मल्टिप्लिकेशन करताना सुरुवातीलाच या दोघांचं मल्टिप्लिकेशन 352 इंटू 48, बघा 352 इंटू 48 यांचं मल्टिप्लिकेशन, यांचं काय करता मल्टिप्लिकेशन, ते येणार आहे 16,896। या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2200, 23 इंटू 8, 23 इंटू 8, 1840। त्यानंतर 160 इंटू 12 म्हणजे या दोघांचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ते येणार 1920। त्यानंतर तुम्हाला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 190 इंटू 15, म्हणजेच तुम्हाला येणार आहे 2850। बघा या पद्धतीने तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घ्याल। मल्टिप्लिकेशन केल्यानंतर IW निघणार, काय निघणार आहे तुमचा IW, फक्त तुम्हाला IW काढायचा आहे। काय काढायचं आहे IW, मग IW काढल्यानंतर याला नाव द्यायचं आहे तुम्हाला सिग्मा IW, आणि त्यांची जी ॲडिशनल आहे ती येणार 25706 म्हणजे 25,706। बघा आता कॅल्क्युलेशन्स ऑफ इंडेक्स नंबर, कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स नंबर IN म्हणजे आता बघा IW म्हणजे इंडेक्स नंबर, IW काढायचं इथं तुम्ही IW, इंडेक्स नंबर W, तर IW मध्ये दाखवायचं तुम्हाला सिग्मा IW अपॉन सिग्मा W। आता W म्हटल्यानंतर बघा W कोणता येणार, W म्हटल्यानंतर वेटची ॲडिशनल म्हणजे प्लस करायचं, काय करायचं प्लस करायचं, यांची काय करायची तुम्हाला ॲडिशनल, ती ॲडिशनल येणार आहे 93। बघा ही 2576, इथं इंटू 100 नाही, इथं इंटू 100 नाही, लिव्हिंग इंडेक्स नंबर मध्ये इंटू 100 येणार नाही। बघा आता इथं 93, यांचं काय करसान तुम्ही डिवायडेशन 276.41। बघा हे आलेलं आहे तुमचं आन्सर, काय आलेलं तुमचं आन्सर। एकदम सोपी पद्धत आहे, बिलकुल सोपी पद्धत प्रमाणे तुम्हाला सोडवायचा। अगर लिव्हिंग इंडेक्स मेथड दिलेली असेल तर फक्त दोघांचं मल्टिप्लिकेशन, काय करायचं दोघांचं मल्टिप्लिकेशन, काय करायचं मल्टिप्लिकेशन। मग मल्टिप्लिकेशन बघा आता एक्झाम्पल नंबर 2 बघू आपण, हा फर्स्ट बघितला, आता 2 बघू। या फर्स्ट त्याच्यानंतर फर्स्ट आणि 2 मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं असेल, तर याचा IW काढायचं, काय काढायचं तुम्हाला IW, काय सांगितलं मी तुम्हाला 277 इंटू किती करायचं तुम्हाला 58, म्हणजेच ते येणार आहे तुमचे 1606, 16,600।
त्यानंतर 283 इंटू 7 1981 मल्टिप्लिकेशन 3 2 2 0 0 असेल तर 0 चिपकून द्या, आता काहीच टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर 107 इंटू किती किती संख्या आहे 11 12 आहे ना, म्हणजेच 1284. त्यानंतर 335 इंटू 4 आहे ना, हां म्हणजेच 1340. सिग्मा आय डब्ल्यू आणि सिग्मा डब्ल्यू म्हणजेच डब्ल्यू सिग्मा डब्ल्यू याची ॲडिशनल, सिग्मा डब्ल्यू त्याची ॲडिशनल, सिग्मा डब्ल्यू त्यांची ॲडिशनल, सिग्मा डब्ल्यूची ॲडिशनल दाखवायची. सिग्मा डब्ल्यूची ॲडिशनल येणार आहे 91. सिग्मा डब्ल्यूची ॲडिशनल किती येणार 91 आणि सिग्मा आय डब्ल्यूची जी ॲडिशनल आहे 23,891. बघा 23,891. कॅल्क्युलेशन्स ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर सुद्धा तुम्ही दाखवू शकता, असं काहीच नाही. लिव्हिंग इंडेक्स नंबर, लिव्हिंग इंडेक्स नंबर दाखवा किंवा मग बघा लिव्हिंग इंडेक्स नंबर किंवा IN सुद्धा दाखवलं तरी चालेल. मग IW इज इक्वल टू सिग्मा IW अपॉन सिग्मा डब्ल्यू. मग सिग्मा IW इज इक्वल टू सिग्मा IW किती आला तुमचा 23,891 अपॉन 91. मग IW इज इक्वल टू 262.54. यांचं काय करायचं आहे डिवायडेशन, या संख्यांचं डिवायडेशन, ही संख्या येणार या संख्येचं डिवायडेशन, ही संख्या येणार. लक्षात आलं का? बघा ही संख्या येणार. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सेंड करा, म्हणजे त्यांना सुद्धा व्हिडिओ पोहोचतील आणि मला सहकार्य करा. नेक्स्ट लेक्चरला भेटू आपण. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता, बघून घ्या. ओके काढलेला आहे आणि तुमच्या मित्रांना जरूर शेअर्स करा.